यांची जेवणं आंघोळी सर्व आवरून हे बघा झोपायचं तर एवढे नाटकं चालू आहेत ना. आई डायरेक्ट परेशान झाली त्याला समजावून समजावून, चाल बाबा थोडंसं झोप, पण नाही ऐकत आहे. बहिणाबाईचं सर्व आवरून उन्हामध्ये बसली, सकाळपासून काही टाईम नाही भेटला तिला, आता भेटला. त्यानंतर मी कपडे वगैरे धुतले, आंघोळ वगैरे केली आणि मग मस्त आता उपवास होता तर म्हटलं चला आता गरम गरम साबुदाणा खिचडी बनवून खाऊया. तेच म्हणजे खाणं चाललं होतं सॉरी. तेवढ्यात बाबूचा रडायचा आवाज आला. मग त्याला आईने जबरदस्ती झोक्यात टाकलं, पण झोपायला काही तयार नव्हता. नंतर मग तो थोड्या वेळात झोपला. मग मी व्हिडिओ एडिट केला आणि अपलोड करायला वरती गेली, कारण की नेटवर्क नसतो आणि बरंच ऊन झालं होतं. तिकडून आले तर बाबू उठला होता आणि दीदी त्याला झोका देत होती. त्यानंतर मलाही आळस आला होता बघा, मी पण बसलेली इथं टाईम स्पेंड करत रिकामात. ते झालं, बाबू उठला. मग त्याला फटाके फोडायचा नाद खूपच लागला. हे लवंगी फटाके, लुंगी आहे का लवंगी हे मला नाही येत. त्यानंतर तो आला माझ्याजवळ, मला म्हणतो आई चॉकलेट दे. तेच काम चालू होतं आणि आम्हाला कपडे पण घालायचे नाही आहे, तसंच फिरायचं आहे. जेवण वगैरे केलं रात्रीचं आणि हे बघा रात्री इकडे सिस्टर झोपली, इकडे पप्पा, इकडे आई, इकडे दीदी आली होती बाबूची, मामा, आणि त्याला असं सर्वजण पाहिजे टाईम स्पेंड करायला, तेव्हा भारी वाटतं. आणि खूप परेशान केलं, झोप तर त्याला आली नाही, पण त्याने बघा सर्व झोपले. इतकी थंडी वाजत आहे ना तिकडे, पप्पा पण ब्लँकेट घेऊन आहे, आई पण, मी पण, दीदी पण, पण त्याला काही झोपायचं नाही बघा, फक्त उड्या मारणं चाललं. असा झोपी गेला. मग सकाळी उठून परत तांडव केला. मग हे असा संपला दिवस.